गेली तर लगेच बांबुडीचा पाला पोपटीसाठी हो हो जास्त इम्पॉर्टंट असतो. त्याशिवाय पोपटीला चव नाही. हो हो. जे पण बोलतात ना नंतर मी गाणं टाकू तू. हा मम्मी. फक्त ही पोपटी खराब झाली जाते. एक नवीन उपक्रम, नवीन प्रकार. हे बोलायची गरज नव्हती. सगळं भरत त्याच्यानेच म्हटलं. पाला खाऊया आपण. आणि थोडं चिकन टाका बस झालं. बाकीच्याची मम्मी तू बिर्याणी बनवते. पाणी घालून जायला पाहिजे. पण ते छोटेवाले घ्या ना नाही तर. अशी कोटिंग करायची असते मला. अशी कोटिंग करून प्रॉपर असे आपले दाबा जरा पप्पा, एकदम जरा दाबा. कुठे दाबा ना म्हणजे चिकन राहील. ते नाही. आता माझे पप्पा अंड्याची मजा वेगळीच. ते असं वाटतंय घरटात ते अंडी असतात ना तशी वाटते ती व्हिडिओमध्ये. चिकन टाइम. बस थांब. ह्याच्यात ठेवू. जास्त इम्पॉर्टंट असते. पालाच्या शेंगा जशा शिजणार तसं त्याचा फ्लेवर येणार. ते देख रहे ना. पोटॅटो. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पप्पा ही हळूहळू शिजते बरोबर. तर मध्ये असं त्या अंडीला उर्जी लागली आणि तिकडं कोंबडी आले मग तिकडनं असं ना मीठ दे. ॲक्च्युली याच्यात जाडा मीठ पाहिजे असतं. पवनवाल्याला फोन नाही केला. चल द्या. पप्पा आता टाकायचं मीठ. मसाला वगैरे टाकणार. लागेल उद्या. हो. मसाला काय चालू पप्पाचा मोबाईल हा. चालू. असं वाटतं पण व्हेज अंडी बनवते माहिती आहे पप्पा. जास्त करून पाणी. बकरीचा पाला. चालू. पप्पाचा मोबाईल दे. त्याच्याकडे आपली पोपटी पूर्णपणे भरत आलेली आहे. फोन करायला कशाला लागतो? पाली भाजीने चारी बाजूने आपण त्याला मान मसाला लावलेला आहे सगळा. अशी पोपटी बनायला लाकडं आणि हे आणि असं सगळं लागतं. पण आपण तिला गॅसवरती करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पप्पा गॅसवरती पोपटी बनवते. ही भैया जाड़ा मीठ है क्या? जाड़ा नमक है बोलते वो. थांबा. रुक. कैसा है? कितना लेंगे? पाव किलो. 10-20 रुपये झालं ना. 20 का 15 रुपये किलो. फिर दे दो 1 किलो. मैं आरुष को भेजती हूँ. सानू बोल काय करते हे विचार. जा, वो टाकलं ना.